महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका घोषित झाल्यानंतर जशी जागा वाटपाची चर्चा होती तशीच आणखी एका विषयाची चर्चा होती, ती म्हणजे मनोज जरांगे पाटील नेमकं काय करणार, उमेदवार उभे करणार की उमेदवार पाडायची भूमिका घेणार, हा प्रश्न चर्चेत होता. जरांगे पाटलांनी 20 ऑक्टोबरला बैठक घेऊन ही भूमिका घोषित करणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळं अंतरवाली सराटीमध्ये होणाऱ्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं. आता मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका जाहीर करत काही ठिकाणी लढणार आणि काही ठिकाणी पाडणार असं सांगितलं आहे. जिथे निवडून येतील तिथे अपक्ष उमेदवार उभा करावा, ज्या ठिकाणी निवडून येणार नाहीत तिथे जो आपल्याला आपल्या मागण्या पूर्ण करण्याबाबत बॉन्डवर लिहून देईल त्याला निवडून द्यायचं, अन्यथा सर्व पाडायचे. SC आणि STच्या जागांवर उमेदवार द्यायचे नाहीत असंही जरांगे पाटील म्हणाले आहेत. पण त्यांची भूमिका नक्की आहे काय, या भूमिकेतून त्यांनी काय डाव आखला आहे आणि याचे राजकीय परिणाम कसे होऊ शकतात पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. सगळ्यात आधी बघूयात जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले. मराठ्यांचं हैदराबाद गॅजेटमध्ये नाव असताना आरक्षण दिलं नाही, दुसऱ्या जातींना मात्र देण्यात आलं. आंदोलन न करता मराठा कुणबी एक आहे, मराठ्यांना OBC मधून आरक्षण द्या, सगळे सोयऱ्यांचा आदेश द्या, शिंदे समितीला मुदतवाढ द्या, शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही, हमी भाव दिला नाही, अनुदान दिलं नाही, वीज माफी दिली नाही, पण 1500 रुपये लाडक्या बहिणीला दिले, 15 OBC जातींना मात्र आरक्षण दिलं, तेही आंदोलन न करता. मुस्लिमांना आरक्षण दिलं नाही, आता येड्यात निघायचं नाही, देशात इतिहास घडला पाहिजे, 100% मतदान झालं पाहिजे, आपल्याला संपवणाऱ्याला संपवायचं आहे, काहीही करून मराठ्यांना संपवणाऱ्याला संपवायचं आहे, कुणाच्या पैशाला बळी पडायचं नाही, तुमचं मन विकू देऊ नका, मराठा ताठ मानेने जगला पाहिजे, निवडणुकीच्या राजकारणात मान खाली होऊ दिली नाही, एकदा जर समाजाची प्रतिष्ठा गेली तर हजारो निवडणुका आल्या तरीही भरून निघणार नाही, समाजाचं पावित्र्य जपा, काहीही करा पण समाज हरू देऊ नका. यानंतर जरांगे पाटील यांनी उमेदवार उभा करायचा आहे असं ज्यांना वाटतं त्यांनी हात वर करा, मग ज्यांचं म्हणणं नाही आहे त्यांनी हात वर करा असं सांगितलं. त्यानंतर ते म्हणाले, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ही गोष्ट समाजासाठी चांगली आहे, माझी निवडणुकीकडे जाण्याची इच्छा नाही, आपण राजकारणात राहू नये, माझं हे मत आहे. जर समजा उभा करायचे ठरले तर माझे काही प्रश्न आहेत, माझ्या समाजाचा लढा या नादात बंद नाही झाला पाहिजे, जर समाज खचला तर फार अवघड होऊ शकतं. महायुती आणि महाविकास आघाडी सख्खे मावस भाऊ आहेत, उभा राहणारे आणि पडणारे सख्खे मावस भाऊ आहेत. उभा करण्याचे तोटे सांगतो, आपण सीट उभे केले तर भाजपवाले खुश होतील आणि आपण नाही उभे केले तर महाविकास आघाडीवाले खुश होतील, पण दोघं आपल्याला आरक्षण देणार नाहीत. समजून घ्या, आपल्यावर जळणारे मोठे समाज आहेत, प्रत्येक मतदारसंघात 1 लाख मतदान आहे, पराभूत झाल्यास माझ्या समाजाचं काय, याचं उत्तर समाजाकडून पाहिजे. समाज डोळ्यासमोर धरा, पक्षाचं बोलू नका, आंदोलन उघडं पडणार नाही याचा मला शब्द द्या. मी 30 ते 40 दिवस राजकारणात आहे, कारण जर काही यश अपयश आलं तर तुमच्या चरणी नतमस्तक होऊन सांगतो, तुम्हाला समाजापुढे उघडं पडू देणार नाही. दोन्हीकडे लोक माझे मायबाप आहेत, आंदोलन उघडं पडल्यास माझी जात संपेल. त्यानंतर त्यांनी उमेदवार उभे करण्याबद्दलची भूमिका मांडली. ते म्हणाले, जिथं निवडून येतील तिथं उभा करावा. दुसरं, SC आणि STच्या जागा आहेत तिथं उमेदवार द्यायचे नाहीत, जो आपल्या विचाराशी सहमत आहेत त्यांना निवडून द्यायचं. तिसरं, जिथे आपले निवडून येत नाही, जो 500 रुपयाच्या बॉन्डवर लिहून देईल तुमच्या विचाराशी सहमत आहे त्याला निवडून द्यायचं. आपण डिक्लेअर केलेले नाहीत, आपण फॉर्म भरून घ्यायचे. कुठं मराठ्यांची ताकद आहे, कुठं दलित मुस्लिम समीकरण जुळून येऊ शकतं ते पाहतोय. एका जातीवर सीट निवडून येत नाही, मी समीकरण जुळवतोय आणि नाही जुळलं तर अवघड आहे, नुसती घोषणा केली तर अवघड होईल, फॉर्म काढ म्हणलं की काढायचा, कोणत्या मतदारसंघात सीट निघू शकते इतक्या मतदारसंघात पाडायचं आणि निवडून आणायचं, संमिश्र ठेवायचं, कारण कुणीकडून विजय झाला तर पाहायचं, पुढील 4 दिवसात पाहायचं आहे, निवडून आणू पाडू, पण फॉर्म काढ म्हणलं की काढायचा आणि एखाद्यानं ऐकलं नाही तर मी अंग काढून घेणार. 36 मतदारसंघात 1 लाखांच्या वर मराठा मतदान आहे, मी बाण कसा मारला मधून, वेळोवेळी सूचना दिली, समीकरण जुळलं नाही तर काढून घे म्हणेल. आपल्याला मराठ्यांना संपवणाऱ्याला संपवायचं आहे, मेरिट ठरवून निवडून आणू, 3 बाजूने चालू असं जरांगेंनी म्हणलंय. आता जरांगे पाटील लढणार की पाडणार अशी चर्चा असताना त्यांनी काही ठिकाणी लढू आणि काही ठिकाणी पाडू अशी भूमिका घेतल्यानं यातून जरांगे पाटील नेमके कोणते डाव टाकतायत याबद्दल चर्चा होत आहेत. या निर्णयामागचा जरांगेंचा पहिला डाव असू शकतो, तो म्हणजे मराठा समाजाची ताकद दाखवून देणं. जरांगे पाटलांनी आपल्या भाषणात 36 ठिकाणी मराठा उमेदवार निवडून येण्याची ताकद असल्याचं बोलून दाखवलंय. यातून स्पष्ट होणारी बाब म्हणजे किमान
36 ठिकाणी जरांगे पाटील आपले उमेदवार देऊ शकतात. मराठवाड्यात 32 मतदारसंघात जरांगे फॅक्टरमुळे महाविकास आघाडीला आणि 4 मतदारसंघात शिंदेच्या संदीपान भुमरेंना लीड मिळालं होतं. या दोघांची बेरीज केली तर ते 36 होते. म्हणजे मराठवाड्यातल्या 36 ठिकाणी आपले उमेदवार उभे करून जरांगे आपली ताकद दाखवून देत असल्याचं बोललं जात आहे. यामुळेच त्यांनी आपल्या भाषणात जिथं आपली ताकद आहे तिथं उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून जरांगेंनी फीडबॅक मागितलाय. यावर ज्या ठिकाणी प्रबळ उमेदवार जरांगेंना दिसतील त्या ठिकाणी ते उमेदवार देऊन त्याच्या प्रचाराला जातील आणि त्यांच्या मागे मराठा समाजाची ताकद लावतील. थोडक्यात जरांगे 36 पेक्षा जास्त ठिकाणी उमेदवारी देऊन आपल्या समाजाची स्वतंत्रपणे ताकद दाखवून देऊ शकतात. काही ठिकाणी लढू, काही ठिकाणी पाडू अशी भूमिका घेऊन जरांगे दुसरा डाव साधू शकतात. तो म्हणजे महाविकास आघाडीचे हस्तक नसल्याचं दाखवून देणं. म्हणून जरांगे यांनी आंदोलनाला सुरुवात केल्यापासून त्यांच्या आंदोलनामागे शरद पवार आहेत, महाविकास आघाडी आहे असे आरोप अनेकदा झाले. ते नेहमीच महाविकास आघाडीला पूरक भूमिका घेतात असा आरोप सुद्धा जरांगे पाटील यांच्यावर झाला. आता मात्र जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला प्राधान्य देत आपण महाविकास आघाडीचे हस्तक नाही असा थेट संदेश देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कुणालाही एकाला पाठिंबा देण्यास सांगितलं नाही. जो आपल्या विचारांचा आहे, मराठा आरक्षणासाठी लढा देऊ शकतो अशाच उमेदवाराच्या मागे उभा राहा अशा सूचना जरांगे यांनी केल्या आहेत. तसंच महाविकास आघाडी आणि महायुती एकमेकांचे सख्खे मावस भाऊ आहेत. आपण उमेदवार उभे करायचे ठरवले तर भाजप खुश होईल आणि उमेदवार पाडायचे ठरवले तर महाविकास आघाडी खुश होईल. मराठा समाजाचा उमेदवार निवडून येऊ शकतो, केवळ त्याच जागेवर उमेदवार द्यायचा. इतर ठिकाणी आपल्या विचारांचा उमेदवार निवडून आणायचा, मराठ्यांची ताकद दाखवून द्यायची अशा प्रकारची समतोल भूमिका जरांगे यांनी घेतली. त्यांनी कोणत्याही एका पक्षाची, आघाडीची किंवा युतीची थेट बाजू घेण्याचं टाळलं. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सगळ्या याद्या अजून समोर आल्या नाहीत. आपलं ठरलं तर दोघांचाही कार्यक्रम करायचा असंही जरांगे यांनी म्हणलंय. यातून त्यांनी कुठेतरी आपण महाविकास आघाडीशी थेट संबंधित नाही, मराठा समाजाच्या हितासाठी आपण लढतोय हे दाखवून देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. जरांगे पाटील काही ठिकाणी लढण्याची आणि काही ठिकाणी पाडण्याची भूमिका घेऊन तिसरा डाव साधू शकतात. तो म्हणजे दलित आणि मुस्लिम समीकरण जुळवणं. जरांगेंनी आपला निर्णय जाहीर करताना एकाच जातीवर सीट निवडून येऊ शकत नाही असं म्हणलंय. त्यामुळं आपण दलित आणि मुस्लिम समीकरण जुळवत असल्याचंही त्यांनी सांगितलंय. त्यामुळं फक्त मराठा समाजावर अवलंबून राहिलो तर आपल्या उमेदवारांना यश मिळणार नाही याची जाणीव जरांगेंना असल्याचं दिसून येतं. आता मराठा समाज हा महायुतीच्या विरोधात असल्याचं लोकसभेच्या निकालावेळी दिसून आलं. त्यामुळं भाजप आणि महायुतीकडून ओबीसी मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळं फक्त मराठा समाजावर अवलंबून राहिलो तर अख्खा ओबीसी समाज विरोधात गेल्यानं विजयाचं गणित बिघडू शकतं हे जरांगेंना माहिती आहे. त्यासाठीच त्यांनी एससी आणि एसटी राखीव जागांवर कोणाचाही उमेदवार असला तरी त्यांच्या विरोधात उमेदवार न देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळं जिथे जरांगेंचे उमेदवार उभे असतील तिथे दलित मतांची जुळवणी करण्याचा जरांगेंचा प्रयत्न असल्याचं सांगितलं जातं. तसेच त्यांनी मुस्लिम समाजाला आपल्या बाजूने वळवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. शनिवारी त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये मुस्लिम धर्मगुरू सज्जाद नोमानी यांची भेट घेतली. त्यावेळी या दोघांमध्ये 2 तास चर्चा झाली. आता नोमानी यांचं मुस्लिम समाजात वजन असल्यामुळं जरांगे त्यांच्याकडून पाठिंबा मिळवण्याची खेळी खेळत असल्याचं बोललं जात आहे. थोडक्यात जातीय ध्रुवीकरणाला धार्मिक एकतेतून शह देण्याचा जरांगेंचा प्रयत्न असल्याचं सांगितलं जातं. मराठा फॅक्टरला दलित आणि मुस्लिम समाजाची साथ मिळाल्याचं लोकसभेत दिसून आलं. त्यामुळेच मुस्लिम आणि दलित समाज आपल्या बाजूने उभा करण्याचा जरांगेंचा प्रयत्न आहे. पण जरांगेंची भूमिका त्यांना अडचणीची ठरू शकते का? तर मनोज जरांगे पाटलांच्या मागे गेल्या वर्षभरात मराठा समाजाचा फोर्स उभा राहिलाय. लोकसभेला जरांगे पाटील आधी उमेदवार देतील अशा चर्चा झाल्या. मात्र त्यांनी उमेदवार दिले नाहीत तर ज्याला पाडायचं त्याला पाडा अशी भूमिका घेतली. त्यानंतर जरांगे पाटलांच्या नेतृत्वात विधानसभा लढवण्यासाठी अनेक मराठा तरुणांनी तयारी चालू केली आहे. तशी मागणी अनेक दिवसांपासून जरांगेंकडे केली जात होती. मात्र आज जरांगेंनी काही ठिकाणी पाडायचा आणि काही ठिकाणी उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतलाय. याचा जसा त्यांना फायदा होईल तसाच तोटाही, कारण एका जागेसाठी इच्छुकांची संख्या फार मोठी आहे. अगदी घनसावंगीचं उदाहरण घेतलं तर मराठा समाजाकडून लढण्यासाठी 60 पेक्षा जास्त जण इच्छुक आहेत. अशा वेळी जरांगेंनी तिथल्या एकाच कोणाला तरी उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला तर उरलेला समाज किंवा उरलेले इच्छुक नाराज होऊ शकतात. जरांगेंनी अगदी मोजक्या जागांवर उमेदवार उभे केले तर उरलेल्या जागांवर उमेदवार का नाहीत म्हणूनही तिथला समाज विरोधात जाऊ शकतो. या सगळ्या पलीकडे जाऊन
उमेदवार उभा केला आणि तिथून उमेदवार निवडून नाही आला तर जरांगेंसाठी ही गोष्ट बॅकफुटला घेऊन जाणारी ठरू शकते. त्यामुळे या पातळ्यांवर जरांगे पाटील कसे निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे काही ठिकाणी उमेदवार पाडण्याचा निर्णय देखील फक्त भाजपच्याच उमेदवारांच्या बाबतीत आहे की शिंदे आणि अजित पवारांचे उमेदवार देखील यात आहेत. मवियाचे उमेदवार पाडले जाणार का यावर देखील मनोज जरांगे कोणाच्या बाजूने किंवा विरोधात आहेत याविषयी जनमत तयार होऊ शकतं. थोडक्यात काय तर महाराष्ट्राच्या राजकीय बोटीवर जरांगेंनी स्वार होण्याचा निर्णय घेतलाय. आता ही बोट त्यांना दूरपर्यंत नेणार की तळाला घेऊन जाणार याचा निर्णय यंदाच्या विधानसभेत होऊ शकतो. या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.